अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, नेहमीप्रमाणे आपण परमपूज्य दादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. हे पुस्तक साधकांसाठी अत्यंत वाचणं आवश्यक आहे. त्यात प्रश्न विचारलाय, साधू दिसती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकची झाले देहातीत वस्तू. यातील वस्तू शब्दाचा अर्थ नीट कळत नाही. आपण दृश्य स्वरूपातल्या बोटाने दाखवण्यासारख्या वस्तूला हा शब्द वापरतो. मग देहातीत अशा चैतन्याला, आत्म्याला वस्तू असे समर्थ का म्हणतात? उत्तर, या वस्तू अथवा वस्तू शब्दांचा कोशात पदार्थ, ज्ञान, परब्रह्म असा अर्थ दिलेला असतो. या सर्वच अर्थाने मराठी संतांच्या रचनांमध्ये हा शब्द येतो. त्यासाठी अनेक प्रमाणेही देता येतील. वस्तू शब्द परब्रह्म या अर्थाने श्री समर्थांनीच काय, पण अगदी श्री माऊलींपासून सगळ्या संतांनी प्रयोगात आणलेला दिसतो. याकरता काही उदाहरणे मुद्दामच देतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्व वस्तू जे असे ते अविनाशी. दुसरं, हा विचारून अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. तिसरं, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज, वस्तू नव्हे बोलिले ऐसी, माया जैसी बोलिजे तैसी, काळ पाळेना वस्तूसी, मायेसी झडपी. वस्तू आपणची होणे, ऐसे वस्तूचे पाहणे. 3. वस्तूशी जरी कल्पावे, तरी ते निर्विकल्प व्हावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. श्री संत एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, दृष्टीने घेऊ जाता दर्शन, दृश्यमात्री प्रगटे नारायण. श्रवणी शब्द घेता जाण, शब्दार्थी पूर्ण विराजे वस्तू. 2. वज भवमूळ कल्पना जाण, ते कल्पना मना अधीन, ते मन स्वरूपी जाहलिया लीन, तेव्हा वस्तू चिद्धन सर्वत्र. ब्रह्म परमात्मा नारायण, वस्तूशीच म्हणणे जाण. यापरी आद्यंती विचारिता, वस्तू सत्य प्रपंच मिथ्या, हे उद्धवा जाण तत्वता वेदशास्त्रार्थ संमत. वस्तू नित्य निविकल्प, तेथे नाही संकल्प विकल्प, हे परब्रह्माचे निजस्वरूप, हेच रूप स्वानुभवासी. श्री संत नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुख वस्तू. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीची या पोटी रत्नाची या खाणी, ब्रह्मीची ठेवणी सकळ वस्तू. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे जैसी लाचासाठी ग्वाही, देती रहे नाही ठाई वस्तू. वस्तू म्हणजे परमात्मा, परब्रह्म, हे या सर्वांनाच अभिप्रेत आहे, असे या प्रमाणावरून लक्षात येईल. या वस्तू शब्दाचा गुढार्थही परब्रह्म असाच होतो. मुळात वस्त म्हणजे राहणे, वसणे, निवास करणे, असणे, विद्यमान असणे असे अर्थ संस्कृत हिंदी कोशात वाशी आपटे यांच्या येतात. त्याचप्रमाणे वस्तू या नपुंसकलिंगी शब्दाचे वस्त अधिक तून, विद्यमान गोष्ट, मूल पदार्थ असेही अर्थ कोशाकार देतात. म्हणून जे तत्व चराचरात विद्यमान आहे, जे सर्व दृश्यादृश्याचे मूल आहे, तेच परमतत्व, तेच परब्रह्म वस्तू होय. मराठीत मात्र वस्तू शब्द बहुतेक वेळा स्त्रीलिंगी प्रयोगानेच येतो. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या शांकर भाष्यात 89व्या श्लोकातील भूतावासोचे स्पष्टीकरण करताना पूज्यपाद श्रीपद आद्य आचार्य म्हणतात की, भूतान्यत्राभिमुख्येन वसंती ती भूतावास, वसंती त्वयि भूतानि भूतावास भवान. इति हरिवंशे
की भगवतांमध्ये सर्व भूते मुख्य रूपाने निवास करतात म्हणून ते भूतावास आहेत. हरिवंशात म्हटले आहे की आपल्या स्वरूपात भूते बसतात म्हणून आपण भूतावास आहात. याच पश्चात 49व्या श्लोकातील वासुदेवोवर भाष्य करताना श्रीमद आचार्यांनी विष्णू पुराणाचा संदर्भ दिलेला आहे. त्यात ते म्हणतात, सर्वत्रासी समस्तं च वसत्ये यतः ततस्त वासुदेवेति विद्वद्धी परिपठ्यते सर्वाणि तत्र भूतानि वसन्ति परमात्मने भूतेषु च सर्वात्मा वासुदेवस्ततः स्मृतः. तो परमात्मा संपूर्ण लोकांमध्ये सर्वत्र सर्व गोष्टींमध्ये वसतो म्हणून विद्वान लोक त्यालाच वासुदेव म्हणतात. सर्व भूते या परमात्म्यात वसतात आणि सर्व भूतांमध्ये तो सर्वात्मा वसतो म्हणूनच त्याला वासुदेव म्हटले जाते. भूतावास आणि वासुदेव या श्री भगवंतांच्या नामांचे वरील अर्थस्पष्टीकरण प्रस्तुत वस्तू शब्दातही अध्यावृत आहेच. आता गूढ जिज्ञासा काय असतात लोकांचे त्या बघा. त्याचे जो प्रश्न सप्तचिरंजीवांच्या मागची कल्पना कोणती? त्यांना चिरंजीव का म्हटले आहे? उत्तर, सप्तचिरंजीव ही कल्पना नसून वास्तव आहे, सत्य आहे. ज्यांना चिरंजीव म्हटले जाते अशा त्या सातही व्यक्ती विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट वरांमुळे अजूनही भौतिक देह धारण करून आहेत. सामान्य मानवी आयुष्यापेक्षा खूपच प्रदीर्घ कालपर्यंत देह धारण करून ठेवल्यामुळेच त्यांना चिरंजीव म्हटले जाते. हे सगळेच चिरंजीव महासिद्ध कोटीतले असल्यामुळे ते कधी गुप्त, कधी प्रकट, तर कधी छद्मवेशाने पृथ्वीतलावर वावरत असतात. या सातही जणांची म्हणजेच अश्वत्थामा, राजा बळी, भगवान वेदव्यास, श्री हनुमंत, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान श्री परशुराम यांची अधिकारी जनांना आजही दर्शने होत असतात किंवा त्यांची प्रचिती येत असते. हे सर्व महात्मे त्यांच्या त्यांच्या कार्यापुरते कालातीत आहेत. काळाची अनिर्बंध सत्ता त्यापुरती त्यांच्यावर चालत नाही म्हणूनही त्यांना चिरंजीव असे संबोधले जाते. प्रश्न, मला शक्तिपाद दीक्षा परमपूज्य श्री मामांकडून मिळाली आणि आपणाकडून भ्रामरीचा उपदेश मिळाला तर माझे मोक्ष गुरु कोण? उत्तर, ज्यांच्याकडून शक्तिपाद दीक्षा मिळते तेच मोक्ष गुरु होत असा शास्त्र निर्देश आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या परंपरेतून म्हणजे स्वतः त्यांच्याकडून परमपूज्य सौ शकाताईंकडून अथवा मजकडून एखाद्याला शक्तिपाद दीक्षा झालेली असेल तर ज्यांच्याकडून दीक्षा झाली तेच मोक्ष गुरु होत. काही साधकांच्या बाबतीत आम्हा तिघांपैकी एकाकडून शक्तिपाद दीक्षा आणि एकाकडून ब्राह्मणी दीक्षा झालेली असली तरी हाच नियम मानावा. मात्र एखाद्या कोणाला आम्हा तिघांपैकी कुणीही शक्तिपाद दीक्षा दिलेली नसेल पण आमच्यापैकी एखाद्याने केवळ ब्राह्मणी दीक्षा दिलेली असेल तर तेच त्यांचे मोक्ष गुरु ठरतील. हा या नियमाचा उपविभाग आहे. पण शेवटी हे सगळे विभाग व्यवहार दृष्टीनेच आहेत. परमार्थ दृष्टीने आमच्या परंपरेतून होणाऱ्या सर्व दीक्षा या साक्षात भगवान श्री दत्तप्रभूंकडूनच होत असतात म्हणून सगळ्यांचे मोक्ष गुरु तेच होत. भले मग माध्यम म्हणून मध्ये आम्ही कुणी असो म्हणून साधकांनी अशा शंका ठेवणे असे प्रश्न विचारणेच मला शास्त्रदृष्टीने योग्य वाटत नाही. साधकांना आम्हा सगळ्यांकडून वारंवार सांगितले जातेच की आपल्या परंपरेत व्यक्ती सद्गुरू नसते तर परंपरा शक्तीच सद्गुरू असते म्हणून तसाच भाव ठेवून राहावे. तेच परमार्थदृष्ट्या सत्य असून त्याचेच चिंतन आपण सगळ्यांनी ठेवणे गरजेचे आहे म्हणजे असे प्रश्नच उद्भवणार नाहीत. प्रश्न, मला सिद्धावस्था केव्हा प्राप्त होईल? उत्तर, आपल्या अंतःकरणातला संशय संपूर्ण फिटून अंतःकरण भगवत्कार झाल्यावर. प्रश्न, सृष्टीचा संहार झाला, संपूर्ण नाश झाला तर परत सृष्टी कशी तयार होईल? उत्तर,
संहार म्हणजे नाश हे मानणेच चुकीचे आहे. शास्त्रवचनानुसार कार्याचा स्वकारणात विलय होणे म्हणजेच संहार. म्हणून सृष्टी परत परतही होऊ शकते. प्रश्न: हेळवाकला पालखीच्या वेळी अचानक खूप सुगंध दरवळला. हा माझा स्वतःचा अनुभव, त्याचे गूढ मला कळले नाही. उत्तर: ही श्री दत्त संप्रदायाची निगूढ खूणच आहे. त्यांच्या अस्तित्वाची, कृपेची ती द्योतक आहे. प्रश्न: भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराज आणि भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या अवतार कालात किती अंतर आहे? त्या दरम्यानच्या काळात परंपरा शिल्लक होती काय? उत्तर: भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचे अवतार कार्य हे नित्य आणि अखंडच सुरू असते. त्यांच्या आत्मशक्तीने युक्त असे कला, अंश, पूर्ण सद्गुरुतत्वाचे अवतार होऊन त्यांची परंपरा सतत सुरूच राहते. यात अत्यंत महत्त्वाची व लक्षात येण्यासारखी एक खास बाबही आहे. त्यांचे पूर्णावतार हे सतत होत नसतात. 2 पूर्णावतारांमध्ये काही काल जातोच. अंशावतारही कार्यप्रसंगाने अधूनमधून होत राहतात. मात्र विकला आणि कलावतार तसेच काही निमित्तांनी आवेशावतारही सततच होत राहतात. म्हणून त्यांची परंपरा खंडित होते. मधल्या काळात शिल्लक राहत नाही असे वाटणे हा केवळ आपला भ्रमच आहे. भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराज हे या काळातले प्रथम दत्तावतार समजले जातात. याचाच अर्थ ते या युगातले भगवान श्री दत्तप्रभूंचे प्रथम पूर्णावतार होत. त्याचप्रमाणे भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे द्वितीय पूर्णावतार होत. उपलब्ध प्रमाणांवरून संशोधकांनी त्यांचा कार्यकाळ ठरवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार भगवान श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार काळ शालिवाहन शके 1300 ते 1380 म्हणजे इसवी सन 1378 ते 1458 असा येतो. भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा अवतार काल अंदाजे इसवी सन 1320 ते 1350 असा गृहीत धरला जातो व या दोघा अवतारी सत्पुरुषांमध्ये 25-30 वर्षाचा फरक असावा असे संशोधक गृहीत धरतात. पण हे गृहीतक फारसे बरोबर नसावे असेही काही जाणकारांचे मत दिसते. येथे या विभूतींच्या आणखी एका वैशिष्ट्याकडे डोळेझाक करून चालणार नाही. ते म्हणजे या दोन्ही अवतारांनी देहविसर्जन केले नाही, तर ते दोघेही अनुक्रमे कृष्णेत व पाताळगंगेत अदृश्य झाले व पुढील कार्य त्यांनी गुरुरूपानेच चालविले.